नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2026 रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस याची जी डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे. आजची डेट ही लास्ट होती रजिस्ट्रेशन करण्यासाठी. सो आजची जी डेट लास्ट असल्यामुळे सीईटीने ऑफिशियल आता अपडेट दिलेली आहे. ती अपडेट काय आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला खालती जर आपण स्क्रोल डाउन केलं तर याच्यामध्ये डेट एक्सटेन्शन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस, बी-पी-एड, एल-एल-बी 3 इयर्स आणि बी-एड आणि एम-एड हे जे काही कोर्सेस आहेत, यांच्यासाठी जी डेट्स आहे ते एक्सटेन्शन आलेलं आहे. म्हणजे हे सेकंड एक्सटेन्शन आहे. त्याचीच इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत आहे. कधीपर्यंत हे डेट एक्सटेंड केलेलं आहे, त्याची माहिती तुम्हाला यामध्ये सांगत आहे. जसं की आपण बघितलं तर ही एक्सटेन्शन आहे म्हणजेच एक्सटेन्शन टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस फॉर बी-पी-एड, एल-एल-बी 3 इयर्स जे की आपण एल-एल-बी 3 इयर्सचं बघत आहोत. बी-एड आणि एम-एड विद्यार्थी आहेत त्यांसाठी. नोटिफिकेशन डेटेड 20 January to 2nd Feb considering requests received from the candidates request. Last date for online application form filling for the said CET has been एक्सटेंडेड. ओके. जे एक्सटेंडेड शेड्यूल आहे त्याची डेट्स यामध्ये तुम्हाला आता मी सांगत आहे. महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2026 यांचे जे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे डेट्स आहे 28 फेब म्हणजे हा मंथ पूर्ण महिना यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला टाईम दिलेला आहे सीईटीनी. ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला हेच ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टेप बाय स्टेप याचे व्हिडिओज आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला आय सेक्शनवरती वरती तुम्हाला इथे दिसेल. प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ दिसून जाईल. ओके. सो ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही, अशा विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात 28 फेब 2026 पर्यंत. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे. जे काही पोर्शन आहे, जो काही सिलॅबस आहे, त्याची व्हिडिओज मी तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये देईन. तेवढेच टॉपिक चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि जे काही सीईटी रिलेटेड जे काही आपल्या लाईव्ह सेशन आहेत, ते सुद्धा संडेपासून किंवा मंडेपासून आपण चालू करू. ते रेग्युलर बेसिसला आपले ते लेक्चर होतील. ओके. सो सीईटीचं एल-एल-बी 3 इयर्स सीईटीचे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन डेट ही एक्सटेंड झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी काही करायचं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे, काही डॉक्युमेंट्स मुळे या काही रिझनमुळे ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन 28 फेबपर्यंत करू शकतात. ही ऑफिशियल अपडेट आलेली आहे. ते तुम्हाला यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला या अपडेट समजली असेल. काही तुम्हाला डाऊट असतील, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. डेफिनेटली तुम्हाला मी आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हा तुमचा चॅनल आहे. सो याला सबस्क्राईब सुद्धा करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा पुढे हा व्हिडिओ शेअर करा. कारण सीईटी आणि एल-एल-बीचे जे काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला या चॅनल थ्रू चांगल्या प्रकारे भेटत असतात. ओके. सो थँक सो मच.